गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्याआधी पाहूयात की काल काय झालं. काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं 962 कोटींचं सेल केलं आहे आणि जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी ऑलमोस्ट 1352 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे नेट टू नेट फ्लो पॉझिटिव्ह आहे. आता जर आपण US मार्केट जर काढलं तरी पाहिलं तर US मार्केट हे हायर क्लोज झालेलं आहे, हायर पॉईंट ऑफ द डे. म्हणजेच काय की तिथले मार्केट हे कन्सॉलिडेटेड आहेत, परंतु तिथलं पॉझिटिव्ह बायस आहे हे लक्षात घ्या. म्हणजे शॉर्ट करण्याचे कुठेही प्रयत्न केले नाही पाहिजेत अशा मार्केटमध्ये. आपले जे तीनही ADR आहेत, इन्फोसिस, ICICI बँक आणि HDFC बँक, तर हे तिन्ही ADRs काल हायर होते. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त हायर होता तो HDFC बँकचा ADR, ऑलमोस्ट 1.5%. म्हणूनच आज इकडे HDFC बँकवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल आणि प्लस HDFC बँकसोबत बँक निफ्टीवरती सुद्धा. बँक निफ्टी फार चांगलं परफॉर्म करू शकते कारण आज काही गुड न्यूज आहेत, त्यामुळे त्या पुढे पाहू. आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मिक्स आहेत, काही अप काही डाऊन, परंतु ग्लोबल सिनेरिओ जो आहे तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह असं काहीच नाही. आपण जर बिटकॉईन पाहिलं तर हायर आहे. त्यानंतर आपण जर क्रूड ऑइल पाहिलं तर क्रूड ऑइल चांगल्यापैकी डाऊन झाले. त्यानंतर जे डॉलर इंडेक्स आहे ते सुद्धा अंडर कंट्रोल आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्या मार्केटला हॅम्पर करू शकते. आता येऊयात आपल्या लोकल मार्केटकडे. आपल्या मार्केटमध्ये जी न्यूज आली होती काल, म्हणजे परवा सुट्टी असताना, की GSTचं जे कलेक्शन आहे ते आजपर्यंतचं सगळ्यात हायेस्ट कलेक्शन राहिलेलं आहे, मोर दॅन 2 लाख करोड. ही फार चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जे काही ऑटो सेल्सचे आकडे आले तेही फार चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज जे काही स्टॉक स्पेसिफिक आहेत तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्हाला बजाज फायनान्स आणि HDFC बँकवरती लक्ष ठेवावं लागेल. तर असं का? तर HDFC बँकचं तर तुमच्या लक्षामध्ये आलेलंच आहे की HDFC बँक जे आहे तर ते ADR प्राईस त्याची हायर आहे. त्यानंतर जे इन्फोसिस आहे तर तेही हायर आहे. प्लस बजाज फायनान्सवरती RBIने जे निर्बंध घातले होते तर ते निर्बंध RBIने हटवलेले आहेत. म्हणजेच आज बजाज फायनान्स तुम्हाला एकदम शॉर्टअप होताना पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये सुद्धा फार चांगले ट्रेड्स तुम्हाला मिळू शकतील. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सगळ्या व्यवस्थित आहेत. US आफ्टर मार्केट ॲपलचा रिझल्ट आला आहे. ॲपलचा रिझल्ट जरी खराब आलेला असला तरी तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे आणि ॲपल तिथे सगळ्यात जास्त हेवीवेट स्टॉक आहे की ज्याचा फायदा तुम्हाला आज रात्री पुन्हा US मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण ॲपलनं एक चांगली गोष्ट इंट्रोड्यूस केली आहे, ती म्हणजेच ॲपलनं काल रिझल्टमध्ये सांगितलं आहे की ते बायबॅक करणार आहेत. कारण त्यांच्याकडे खूप सारी कॅश आहे. मग ते कॅश तर ते काय करणार, म्हणून ते बायबॅक करणार आहेत शेअर्स. म्हणजेच मार्केट तिथे शॉर्टअप होऊ शकतं आणि ते इंडियन मार्केटलाही हेल्प करू शकतं. तर मग मित्रांनो, आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होणार आहे. आता साहजिकच आहे की एवढं मोठं जर गॅपअप ओपन झालं तर सुरुवातीला एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर एक सपोर्ट फाइंड आउट करून मार्केट पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं आणि एक चांगला मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. जनरली बुल मार्केटमध्ये असंच होत असतं, बाय ऑन डिपचा सिनेरिओ असतो. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल आणि कदाचित आज बँक निफ्टी 50,000चा टप्पा गाठून पुढे जाऊ शकते असं वाटतंय सध्या तरी. पाहूयात मार्केट सुरू झाल्यावर काय होतंय. आय होप भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.